Hello friends, in the last lecture we have discussed the poem Indian Weavers line by line. In today's lecture we are going to discuss about poetic appreciation of the poem Indian Weavers. Question number third B is related to poetic appreciation. We have to write this appreciation by using different points. प्रश्न तिसरा बी हा ॲप्रिसिएशनशी रिलेटेड आहे. क्वेश्चन नंबर थर्ड ए मध्ये आपल्याला एक कविता दिलेली असते, त्यावरती प्रश्न विचारले जातात. आपण त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 3 बी मध्ये आपल्याला वेगळी कविता दिलेली असते आणि त्या कवितेचे आपल्याला ॲप्रिसिएशन लिहायचे आहे. ॲप्रिसिएशन लिहित असताना वेगवेगळ्या पॉईंटच्या आधारे आपण त्याची मांडणी करायची आहे. लेट्स टॉक अबाउट द ॲप्रिसिएशन ऑफ इंडियन वीवर्स. फर्स्ट पॉइंट इज अबाउट द पोयम, पोएट अँड टायटल ऑफ दिस पोयम. कविता, कवयित्री आणि कवितेचे शीर्षक याच्याविषयी आपण माहिती पहिल्या पॉईंट्समध्ये लिहायची आहे. इंडियन वीवर्स इज अ शॉर्ट पोयम. ही जी कविता आहे ही अतिशय छोटी अशी कविता आहे. ऑफ 3 स्टान्झाज, फक्त 3 कडवे या कवितेमध्ये आहेत. फेअर द पोएट टॉक्स अबाउट 3 टाइप्स ऑफ गारमेंट, ज्यामध्ये कवयित्रींनी 3 प्रकारच्या वस्त्राची चर्चा केलेली आहे. दॅट द वीवर्स व्ह्यू ॲट 3 पर्टिक्युलर टाइम्स ऑफ अ डे. विणकर दिवसाच्या वेगळ्या वेगळ्या वेळेमध्ये हे 3 वस्त्र विणत आहेत. Each stanza of the poem represents the 3 important events of human life. आणि या कवितेमध्ये प्रत्येक जो स्टांझा आहे तो आपल्याला मानवी जीवनातील महत्त्वाचे जे 3 टप्पे आहेत त्याची चर्चा करतात. पहिला जो टप्पा आहे बर्थ, चाइल्डहुड, जन्म म्हणजेच बालपण. सेकंड स्टेज इज ॲडल्टहुड, यंग स्टेज म्हणजे तारुण्य. अँड लास्ट स्टेज इज डेथ, मीन्स ओल्ड एज, वृद्धावस्था म्हणजेच मृत्यू. सरोजिनी नायडू वॉज अ पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट, फ्रीडम फायटर, पोएट ऑफ मॉडर्न इंडिया, फेमिनिस्ट अँड द फर्स्ट इंडियन वुमन हू बिकेम द प्रेसिडेंट ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस. यामध्ये सरोजिनी नायडू यांच्याविषयी आपण माहिती लिहिलेली आहे. शी ऑल्सो इज कॉल्ड नाइटिंगेल ऑफ इंडिया. त्यांना भारताची बुलबुल म्हणून पण संबोधलं जातं. द टायटल इंडियन वीवर फोकसेस ऑन द लाईफ वर्क ऑफ इंडियन वीवर्स कम्पेअर्ड टू द स्टेजेस ऑफ द ह्युमन लाईफ. आणि या ठिकाणी टायटल जे आहे कवितेचं हे कशावरती फोकस करतं तर द स्टेजेस ऑफ द ह्युमन लाईफ, मानवी जीवनातील जे टप्पे आहेत त्या स्टेजेसविषयी माहिती सांगतं. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे थीम, समरी, जिस्ट ऑफ द पोयम. काय आहे समरी, थीम या कवितेची? द थीम or a central idea of the poem is the poet talks about 3 types of dresses that the Indian weavers view at the 3 particular times of the day. This is the theme of this poem. Metaphorically, each time and dress viewed in a particular stage of life. आणि मग मेटॅफोरिकली रूपकात्मक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर ईच टाईम अँड ड्रेस, दिवसाची प्रत्येक वेळ आणि प्रत्येक वस्त्र जे आहे जो विणकर विणतो, पर्टिक्युलरली स्टेज ऑफ लाईफ, ते मानवाच्या जीवनातील जो टप्पा आहे त्याच्याशी त्याचं
तुलना केलेली आहे. Each stage represents childhood, youth, and old age. It means each stanza, there are 3 stanzas of the poem, and each stanza first stanza describe about the childhood, middle stanza describe about youth, and the last third stanza is about related to the old age, death, or more appropriately birth, living life, and death appear to have been signified as the 3 stages of the cycle of life. म्हणजे जीवनाचं जे चक्र आहे ते या ठिकाणी कवयित्रींनी मांडलेलं आहे. पुढचा जो पॉइंट आहे तो आहे पोएटिक स्टाईल, लँग्वेज, पोएटिक डिव्हाइसेस used in the poem. आता हा जो पॉइंट आहे यामध्ये आपल्याला which language is used by the poet, what figures of speech are used in this poem. म्हणजे which figures of speech are used here, कोणत्या फिगर्स ऑफ स्पीचचा यूज केलेला आहे. त्याचप्रमाणे या कवितेची लँग्वेज कशी आहे त्याविषयी माहिती लिहायची आहे. The poet asks 3 questions to the viewers and they answer accordingly. To put it simply, if we have seen the structure of the poem, जर कवितेची रचना जर आपण पाहिली तर in first 2 lines poetess asked a question to the viewers, and in the next 2 lines viewers give answer to her questions. म्हणजे ही जी कविता आहे ही क्वेश्चन आन्सर पॅटर्न मध्ये आहे. However, in the questions and answers lies the temperament of the poem. We find that the poem has been structured in a question answer pattern. The poet has used a very simple language in short 3 stanzas. अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये कवयित्रीने या ठिकाणी मांडणी केलेली आहे. The poet has used number of poetic devices to express her ideas. विविध प्रकारच्या फिगर्स ऑफ स्पीचचा या ठिकाणी कवयित्रीने यूज केलेला आहे. जसं की ॲलिटरेशन, सिमिली, मेटाफर, इमॅजरी एक्सेट्रा. आणि रायमिंग स्कीम याच्याविषयी जर चर्चा करायची झाली तर राईम स्कीम ऑफ द स्टान्झा इज AABB. प्रत्येक स्टान्झाची रायमिंग स्कीम जी आहे ती AABB आहे. पुढचा जो पॉइंट आहे स्पेशियल फीचर्स और फोकसिंग एलिमेंट्स. What are the special features of the poem? In this poem, imagery has been used to describe the 3 stages of human life from birth to death, just as the viewers view from dawn to night. म्हणजे विणकर जो आहे तो पहाटेपासून सूर्योदयापासून रात्रीपर्यंत विणकाम करत आहे. दिवसाच्या या वेगळ्या वेगळ्या वेळेमध्ये तो वेगळ्या वेगळ्या रंगातील वेगवेगळी वस्त्रे तो विणत आहे. द पोएट uses 3 main stages by using symbols like clocks and the times of the day. म्हणजे वेगवेगळ्या सिम्बॉलचा यूज करून कवयित्रीने या ठिकाणी मानवी जीवनाच्या 3 टप्प्याची माहिती मांडलेली आहे. Poet uses colors like blue, purple and green, white. अशा प्रकारच्या रंगांचा त्यांनी यूज केलेला आहे. गारमेंट, हेल्सियॉन, फिदर, रोप्स, प्लम्स ऑफ पिकॉक, मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन, मूनलाइट, क्लाउड, फ्युनरल श्राउड. These are the some of the examples of imaginary used in this poem. This is the special feature of this poem or focusing elements. Then the next message, value.
what message poet wants to give through this poem. The message of positivity, optimism म्हणजे आशावाद, is spread through poem. Life is full of challenges. जीवन हे आव्हानात्मक आहे. We must face the difficulties and overcome them. जीवन जगत असताना अडचणी या येत असतात आणि आपण त्या अडचणीवरती मात केली पाहिजे, त्या अडचणींना सामोरं गेलं पाहिजे. We know the reality of life and its 3 different stages: childhood, adult and old age. The message of this poem is hope. म्हणजे मानवाने नेहमी आशावादी असलं पाहिजे. What is your opinion about the poem? तुमचं या कवितेबद्दलचं मत काय आहे? I am really inspired by reading this poem. I understood the cycle of life and every living object on this earth has to go through this cycle of birth, living life and death. म्हणजे हे जे जीवनाचं चक्र आहे, प्रत्येक सजीवाला या चक्रातून जावंच लागणार आहे. कोणतं चक्र? सायकल ऑफ बर्थ, लिव्हिंग लाईफ अँड डेथ. लास्टली, I understand that life is full of twists and turns. Any can happen at any moment. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकतं. म्हणजेच जीवन, लाईफ इज फुल ऑफ ट्विस्ट्स अँड टर्न्स. आता इथं शेवटचा जो पॉईंट आहे, युअर ओपिनियन. तुम्ही तुमचं मत त्या ठिकाणी मांडू शकता. अशा प्रकारे विथ द हेल्प ऑफ दीज पॉईंट्स वी हॅव टू राईट ॲप्रिसिएशन. या विविध पॉईंटच्या आधारे आपल्याला त्या कवितेचं ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. ओके, वी विल स्टॉप हिअर. वी विल डिस्कस अबाउट ब्रेनस्टॉर्मिंग इन द नेक्स्ट लेक्चर.